पण हे पितळी ग्लास घेतलेले आहेत. आता ठरवलेलं आहे मी 6चा सेट घेतला होता बघा. 6 ग्लास घेतले होते पितळी. एक नुकसान झालं ते म्हणजे असं हे बघा, नागवेलचं पूर्ण सुकून गेलं. एवढं म्हणजे वाईट वाटतंय ना. इतकं छान झालेलं होतं, इतकं मस्त हिरवगार झालेलं होतं, पण सुकलं. उन्हामुळे सुकलं खरं तर. बघा हे जगेल तर जगेल, पण म्हणून आम्ही काढत नाहीये. फुटलं तर फुटलं म्हणून राहू दिलं त्याच्यात. आणि ते दुसरे नागवेल इकडं कोपऱ्यात ठेवले. आता हे चांगले आहे, त्याला पाणी द्यावं लागेल, अशी निगा करावी लागेल. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. आज व्हिडिओला दुपारून सुरुवात केली. घरातला पूर्ण पसारा आवरून घेतला. किचनच्या खिडकीला आहे बघा ग्रीन नेट लावून घेतलं. सकाळी इतकं ऊन कडक यायचं ना, त्याच्यामुळे लावून घेतलं. आता दिवू पण आला आणि दीदी पण आली. बाकीचे जे कामं होते ते करून घेतले. भांडे घासायचे राहिले तेवढे. आणि इतकं गरम होतं ना, तर झाडं बघायचे आहेत मला. झाडं कसे झालेले आहेत, कुठले सुकले, कुठले चांगले आहेत, तर ते तुम्हालाही दाखवते. झाडांची म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इतकी मस्त केअर होते, पण उन्हाळ्यात आहे ना, कितीही केलं तरी झाडं सुकतातच. तर बघू काय काय झाडांची अवस्था कशी झाली. आणि अधूनमधून गावी पण जाणं झालं होतं, तर पाणी पण थोडंसं लेट देणं झालं होतं ना, त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे खूपच कडक उन्हाळा जाणवतो, म्हणजे आतासुद्धा. आणि रात्रीपर्यंत अजिबात असा गारवा वाटत नाही. खूपच कडक ऊन आहे. अजून मे बाकी आहे, एप्रिलच चालू आहे, तरीसुद्धा खूपच म्हणजे वातावरण खराब आहे. परत आभाळ आलेलं आहे, ते वेगळं. म्हणजे आभाळ येऊनसुद्धा खूप गरम होतं आणि कडक ऊन लागतं. तर असो, आता उन्हाळा चालू आहे तर तेवढं सहन करावंच लागेल. चला आता बाकीचे काही कामं आहे ते करून घेते. गावी गेलो होतो ना, आता मागेच यात्रेसाठी गेलो होतो, तुम्हाला मी सांगितलेलं होतं. आणि तो व्हिडिओसुद्धा मी शेअर केला होता. तर गावची यात्रा म्हटलं की खूप छान वाटतं. आणि यात्रा म्हटलं, यात्रेमध्ये आपण काय घेऊ शकतो ते म्हणजे भांडे. तर मी पण भांडे घेऊन आली. आणि जास्त काही नाही, एक एक वस्तू तरी असं घेते. दरवर्षी काही ना काही नवीन वस्तू घेत असते मी. आणि मुलांच्या असतात त्या काही काही खेळण्या. तर ह्यावेळेस आणि उन्हाळ्यात यात्रा भरते, तर खूपच गरम होतं फिरणं. पण मग आम्ही संध्याकाळी जातो, गावात भरते त्याच्यामुळे ठीक आहे. संध्याकाळी मस्त निवांत फिरतो. तर बघा, आदल्या दिवशीच मी हे जे ग्लास दिसत आहे तुम्हाला, मी काढून दाखवते. 2 दीदीने आणि दिवेशने काढून घेतलेले होते वापरायला. तर हे पितळी ग्लास घेतलेले होते. खूप छान आहेत बरं का, मस्त असे खोल आहेत. आणि खाली असं त्याला मस्त डिझाईन आहे. आणि फुलांची सुद्धा डिझाईन आहे बघा. तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही, मोबाईलवर एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे. पण हे पितळी ग्लास घेतलेले आहेत. आता ठरवलेलं आहे मी 6चा सेट घेतला होता बघा. 6 ग्लास घेतले होते पितळी. तर आता ते दीदीचे पप्पा बोलले की काही ठेवू नको, वरतीच राहू दे वापरायला. म्हणून मग वरतीच ठेवले. मी काढायला जीव नाही होत, पण ते बोलले की भांडे कशासाठी घेते, वापरण्यासाठीच घेतो, त्याच्यामुळे वापरायचे. आणि आता ठरवलेलं आहे की स्टीलचं, ॲल्युमिनियम दुसरं काहीच घ्यायचं नाही, फक्त पितळी भांडे जमा करायचे. म्हणजे पितळीच गोष्टी घ्यायच्या, पितळीच सामान घ्यायचं, तर ते चांगलं राहतं. मागे मी परातसुद्धा घेतली होती बघा, इथे ठेवलेली ही पिंपवर. तर परात पण घेतली होती. ती परात इथूनच घेतली मी. आणि यात्रेमधून तेवढी ग्लास घेतले होते. इथं बसून घेते. याचं चालू आहे बघा आमचा देवकुमार. तर मी असे 6 ग्लास घेतले होते. आम्ही सगळ्याजणी एकत्र जातो. माझ्या गावी जाऊ राहतात ना, त्या पण आम्ही सगळे गेलो. तिथे काही व्हिडिओ शूट करणं झालं नव्हतं. यात्रा म्हटली की मग हे घे ते घे, मुलांचे वेगळेच नाटकं असतात, जे दिसलं ते घ्यायला मागतात, म्हणून काही शूट घेतलेलं नव्हतं. आणि मग रात्री पण दीदीचे पप्पा मी गेलो होतो तेव्हा निवांत हे भांडे घेतले होते. आणि मग दिवसा तर उन्हामध्ये काही जाणं झालं नव्हतं. तर आणि खाऊ वगैरे मग दुसऱ्या दिवशी घेतलेलं होतं, असं केलं आम्ही. आता दिवू खाऊच खातोय आमचा, होय ना. कोरडाच खाऊ घेऊन येतो, असं ओला खाऊ मग टिकत नाही. आता उन्हाळ्याचं कसं खराब होतं, त्याच्यामुळे ना कोरडाच खाऊ आणला होता आम्ही. डाळ्या, चणा, हरभऱ्या डाळ, परत फुटाणे, हे सगळं. तर आता सध्या इतकं ना बिगर फॅनचं बसू शकत नाही माणूस, इतकं गरम होतं.
तर चला आता भांडे घासून घेते. दीदी आली, दीदी आता कपडे चेंज करते आणि त्याच्यानंतर मग ती तिचं अभ्यास वगैरे करत बसेल. याला पण तुला अभ्यास दिला का? आमच्या महाराजांना काहीच अभ्यास दिला नसतो, म्हणून निवांत असतो, नुसता टाईमपास चालू आहे. केव्हा सुट्ट्या लागतात आणि केव्हा घरी पडू असं झालं. आणि तुम्हाला माहिती नसेल तर हा माझा भाचा आहे बरं का, माझ्या भावाचा मुलगा आहे, तुम्हाला सांगते मी. आणि माझा मुलगा आहे तो मोठा आहे आणि दादानंतर दीदी आणि हा माझा भाचा आहे, इथे आमच्याकडे शिकतो. तर चला आता मी भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग झाडं बघायला जाऊ आपण. आता संध्याकाळ झाली, 6 वाजले आणि मी वरच्या गॅलरीमध्ये आली. तर झाडच बघण्यासाठी आली. दुपारून यायचं काही होत नाही, एवढं कडक ऊन तापतं आणि खूपच गरमी होते, त्याच्यामुळे येणं काही शक्य होत नाही. म्हटलं चला संध्याकाळीच आता जाते आणि तुम्हाला एक एक झाडं दाखवते कसे झालेले आहेत ते. तर आता इकडनं सुरुवात करते. मागेच हळद काढून घेतली होती. ह्या ग्रो बॅग दिसत आहे तुम्हाला, तर याच्यामध्येच ती हळद अशी मातीमध्ये दाबून ठेवलेली आहे. ती खराब नको व्हायला त्यासाठी, म्हणून ती इकडच्या साईडला ठेवली. आता मागच्या साईडला मागे गॅलरीमध्ये कडक ऊन येतं ना, त्याच्यामुळे इथे ठेवली. आणि इकडे असं हे पाम ट्री हँगिंग कुंड्या इथेच ठेवल्या. इथे हुक घेऊन आले दीदीचे पप्पा, पण जे व्यक्ती येणार होते ते काही आलेले नव्हते, म्हणून मग इथेच अशा खाली ठेवल्या. तर हे बघा, हे ड्रॅगन फ्रूटचं एवढं मोठं झालं, ते उंच मोठ्या बादलीमध्ये लावलं ना, त्याच्यामुळे व्यवस्थित होतं आहे. आता त्याला फुटवे खूप फुटायला लागले. आणि हे छोटे ॲडेनियमचे ते पण मस्त झालेले आहेत. वाढायला थोडा वेळ लागतो, पण मस्त झालेत आता. आणि तिकडे आहे कुबेर प्लांट. इकडे हे कुबेर प्लांटचेच असे छोटे छोटे फांद्या लावलेल्या होत्या आणि त्या अशा ठेवल्यात. हे सुकतं आहे रोजमेरीचं, सुकून चाललं का बरं काय माहिती. पाणी तर व्यवस्थित देतो त्याला, पण सुकलं ते आता. हे गुलाबाचं पण सुकलं, याचं पण तसंच झालं. आणि हे ब्रह्मकमळ ते खूप छान फुटतं आहे, त्याला व्यवस्थित अशा मस्त ब्रांच आलेले आहेत नवीन नवीन. आणि हे पण एक दुसरं पाम ट्री, जास्त पाम ट्री आहेत. आणि हे मधुमालतीचं वेल खाली लावलेलं होतं, त्याचं एवढं वेल जात होतं ना, त्याच्यामुळे दीदीच्या पप्पांनी परत याला बादलीमध्येच लावलं, तर एवढं असं वेल झालं. आणि वेल खूप मस्त आहे, त्याला असं मस्त मी इथे वरती असं चढवू त्याला आणि मस्त आकार देऊ. आणि इकडे असे ॲडेनियमला पण भरपूर असे फुलं आलेली आहेत. हे बघा, हे सगळे ॲडेनियम मस्त फुलले. आणि रबर प्लांटला बघा, याला सुद्धा उन्हाचे चटके लागत आहे वाटतं. इतकं कडक ऊन आहे ना, रबर प्लांट तर इतकं जाड असतं तरीसुद्धा त्याला उन्हाचे चटके बसलेत बघा. हे सगळे कॅक्टस मात्र खूप भारी झालेले आहेत. उन्हाळा सुरू आहे तरी कॅक्टसला काहीच होत नाही. लो मेंटेनन्स ट्री असतं हे दुसरं कॅक्टस आहे ना, त्यालासुद्धा फूल येतं, पिवळं फूल आहे त्याला, पण याचं फूल सकाळी येतं. ह्या सगळ्या ज्या दिसत आहे तुम्हाला, ह्या सगळ्या कळ्या आहेत. आणि यालासुद्धा कळ्या आल्या. म्हटलं दीदीच्या पप्पांना फेकून देऊ आपण, पण ते बोलले की नाही, फुलं येतात राहू देऊ, छान दिसेल. आणि हे दुसरे कॅक्टसला त्याला पण छान फुलं आलेली आहेत. आणि हे दुसरं तर खूपच मोठं झालं. आणि जे खालचं वेल होतं ना, हे बघा, हे असं आम्ही याला असं बांधून दिलं, म्हणजे व्यवस्थित खाली त्याच्या ब्रांच जातील आणि दिसायला छान दिसेल. आणि एक नुकसान झालं ते म्हणजे असं, हे बघा, नागवेलचं पूर्ण सुकून गेलं. एवढं म्हणजे वाईट वाटतंय ना, इतकं छान झालेलं होतं, इतकं मस्त हिरवगार झालेलं होतं, पण सुकलं. उन्हामुळे सुकलं खरं तर. बघा, हे जगेल तर जगेल, पण म्हणून आम्ही काढत नाही आहे. फुटलं तर फुटलं म्हणून राहू दिलं त्याच्यात. आणि ते दुसरे नागवेल इकडं कोपऱ्यात ठेवले. आता हे चांगले आहे, त्याला पाणी द्यावं लागेल, अशी निगा करावी लागेल. हे छान आहेत, याला पण थोडीफार असे चटके बसलेले आहेत, पानं थोडी सुकल्यासारखे वाटतात. पण आता कडक उन्हाळा म्हटल्यावर काय करणार आपण, तरी बाहेर निघत नाही. पण ते झाडं तर एकदम नाजूक असतात, त्याच्यामुळे ते सुकतीलच. तर चला आता झाडांना पाणी देऊन देते. हे एवढे हे जे ॲडेनियमचे झाडं आहेत ना, त्यांना एवढं काही पाणी लागत नाही, खूप मस्त राहतात ते. इकडच्या साईडला पण असे पाम ट्री आहेत. चला आता झाडांना पाणी देते.